हे देवा. चेतना काकू तुम्ही घाबरू नका, मला सांगा मेणबत्ती कुठे आहे? तिकडच्या स्टोर रूम मध्ये. बरं बरं, तुम्ही काळजी करू नका, मी घेऊन येते. हां आलेच. सावकाश हो हो हो. तर मध्येच कुठून हे लाईट गेले? या लग्नात तर एक गोष्ट नीट होत नाहीये. कधी त्या तारिणीचं नाटक, कधी हे लाईटच जात आहेत. काय चाललंय ना, काय कळतच नाहीये. अहो अहो तुम्ही जरा एका जागी बसा, नाही तर लागेल तुम्हाला. बस. अहो थांबा, तुम्ही कशाला घेताय? तुम्ही आधी बसा बसा बसा. तुम्ही अहो बसा म्हणतेय ना, मी उचलते, तुम्ही बसा बसा. अगं नको, मी ठेवतो. अगं महत्वाचं कागदपत्र आहे ते, मी ठेवतो. द्या ना, मी ठेवते. नको नको, परत तू ठेवशील कुठेतरी, मला वेळेवर सापडणार नाही ते. असं काय? तुझा बाहेर चांगलं संगीत गाण्याच्या भेंड्या वगैरे सुरू आहेत ना तुमच्या. जा जा, मजा करा. मी जाते. पाहुणे मंडळी आहेत ना बाहेर, आपण दोघेही आतमध्ये कसे वाटेल त्यांना. जा जा जा. बरं ठीक आहे, मी जाते, तुम्ही आराम करा. जा तू. हॅलो जीजू यार, काय बघतेस? एक दिवस उरलाय फक्त, काय केलंस? एक सजेशन देऊ का तुला? मस्त पैकी आता हारली असे मान्य कर आणि युवराजचं लग्न एन्जॉय कर. गेम संपला नाहीये पण अजून. आणि तुला कोणी सांगितलं मी हारली आहे ते? नाही, मला माहिती आहे तू हार नाही म्हणणार, पण करणार काय? हां करणार काय, चांगला प्रश्न आहे. तुझं निशी सोबतच काय, जगात कुठल्याच मुलीशी तुझं लग्न होणार नाही अशी सोय करणार. क्या बात आहे, काय मस्त प्लॅन आहे. पण करणार कसं ते सांगितलंच नाही. काय आहे, माझी आजी मला नेहमी सांगते की जेव्हा आपण खूप गोष्टी हातात पकडतो ना, त्यावेळेस एखादी गोष्ट निसटते आपल्या हातून. तसंच काहीसं तुझ्या बाबतीत पण झालंय. एक गोष्ट निसटली आहे तुझ्या हातून. म्हणजे काय? ए जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल ना. ठीक आहे, तू असा एक पुरावा मागे टाकलायस ना युवराज, ज्याच्यामुळे मी सगळ्यांसमोर तुझं सत्य आणू शकते. पोकळ धमक्या देतेस ग? माझ्या हाती हे लागलंय ते लागलंय, काही नाहीये. तुझ्या हाती काही नाही लागलंय का? बस ठीक आहे, नको ठेवूस विश्वास, एवढं काय त्यात. तू विश्वास ठेवू नकोस, मी माझं काम करते. आणि तूच म्हणतोस ना माझ्यात एक आग आहे, मग त्याचे चटके आता तुलाही बसणार आहेत. त्याची तयारी ठेव. मी तुझं आणि निशीचं लग्न होऊ देणार नाहीये.